नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण काळ्या बीची म्हणजे घेवड्याच्या काळ्या बियांची उसळ कशी करायची ते बघणार आहोत. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत. ही उसळ अगदी झटपट तयार होते, करायला अगदी सोपी आहे आणि चवीला अतिशय छान लागते. चला बघूया. या अर्धा किलो काळ्या घेवड्याच्या शेंगा आहेत. यामध्ये अशा काळ्या बिया असतात म्हणून याला काळा घेवडा म्हणतात. शेंगा सोलून घेऊया. हे बघा, अर्धा किलो शेंगा होत्या, याच्या एवढ्याच बिया निघालेल्या आहेत. खरं तर या काळ्या नाही, अशा डार्क जांभळ्या रंगाच्या बिया असतात आणि काही अशा फेंट सुद्धा असतात, पण याला काळं बी असंच म्हणतात. हे आधी कुकरमध्ये शिजवून घेऊया. यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात पाववाटी किसलेलं सुकं खोबरं, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि स्वच्छ धुवून घेतलेली थोडी कोथिंबीर घालूया. हे बारीक वाटून घेऊया. लसूण, जिरं, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण तयार आहे. हा एक कांदा आणि एक छोटासा टोमॅटो घेतलाय. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेऊया. बिया शिजवून झालेल्या आहेत. उसळ करूया. कढईत 2 टेबलस्पून तेल गरम झाल्यानंतर आपण नेहमी करतो तशीच फोडणी. 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, त्यानंतर कांदा, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा परतून होतोय तोपर्यंत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील. त्यानंतर टोमॅटो घालूया. टोमॅटोही परतून घ्यायचंय. त्यानंतर तयार केलेलं वाटण, थोडंसं मीठ घालूया. कांदा, टोमॅटो आणि वाटणाचा काय मस्त वास येतोय. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही यात घालूया. आता याला एक छानशी वाफ आणूया. कांदा टोमॅटो शिजलाय. यामध्ये शिजवून घेतलेलं काळं बी घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही उसळ आपल्याला 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे आत्ता आपण करतोय तशी, बिया आधी शिजवून घेऊन, आणि दुसरं म्हणजे बिया आधी शिजवून न घेता अशाच फोडणीत घालायच्या आणि नंतर थोडं जास्त पाणी घालून उसळ शिजवायची. असंही करता येतं. याला थोडा जास्त वेळ लागतो. आणि आधीच बिया कुकरमध्ये शिजवून घेतल्या की अगदी 10च मिनिटात उसळ तयार होते. बिया शिजवलेल्या डब्यातच थोडंसं पाणी घातलंय, ते पाणी घालूया. थोडंसं मीठ, मगाशी कांदा टोमॅटोतही थोडंसं मीठ घातलेलं आहे. बाकीचे मसाले घालूया. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे, तिखट अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला तुम्ही वापरत नसाल तर नुसतं तिखट घातलं तरी चालेल. अर्धा चमचा गोडा मसाला, आणि गोडा मसालाही वापरत नसाल तर धने जिऱ्याची पावडर घातली तरी चालेल. आता यावर झाकण ठेवून उसळ एक 5च मिनिटं शिजू द्यायची. मस्त चमचमीत उसळ तयार झालेली आहे. ही आत्ता थोडंसं पातळ वाटतंय. गार झाल्यावर अजून थोडी घट्ट होते. ही अशी चमचमीत टेस्टी उसळ तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.